जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती मृत्यूने शासकीय दुखवटा होता. मात्र आता पुन्हा एकदा निवडणुकीचा आखाडा गाजू लागला आहे. प्रत्येक मतदारसंघात सरासरी सुमारे 30 ते 35 हजार मतदार असून कमी दिवसांमध्ये मतदारांपर्यंत उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार असल्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शेंद्रे जिल्हा परिषद गटासाठी उर्मिला शशिकांत पडवळ तसेच निनाम पंचायत समिती गणातून नलिनी किरण पवार आणि शेंद्रे पंचायत समिती गणातून मनीषा सदाशिव भोसले या निवडणूक लढवत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या विचाराचे हे सर्व उमेदवार असून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या गटात भाजपकडून उमेदवार उभे केल्याने नाराज झालेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेत भाजपच्या उमेदवारांना टक्कर देण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून उदयनराजेंवर झालेल्या अन्यायाचा बदला या तिन्ही उमेदवारांना विजयी करून घ्यायचा चंग शेंद्रे जिल्हा परिषद गटातील उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील या उमेदवारांना मोठी ताकद दिली असून त्यामुळे शेंद्रे जिल्हा परिषद गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार उर्मिला शशिकांत पडवळ, नलिनी किरण पवार, मनीषा सदाशिव भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांचा भर आहे. यावेळी मतदारांकडून देखील शिवसेनेच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.